पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता। फडणवीस आणि शिंदेंकडील खाती इतरांकडे देणार असल्याच्या चर्चा। तर मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष। दिल्लीत आज भाजपची महत्त्वाची बैठक। फडणवीस, बावनकुळे आणि आशिष शेलार उपस्थित राहणार। लोकसभा निकालावर चिंतन आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मंथन होण्याची शक्यता। फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याआधी वर्षावर मुख्यमंत्र्यांसोबत खलबतं। तर शिंदे आणि अजितदादांचीही रात्री उशिरा बैठक। विधान परिषद निवडणूक, मराठा ओबीसी आरक्षण वादावर चर्चा झाल्याची माहिती। सांगलीच्या निकालावरनं धडा घ्या। कार्यकर्त्यांच्या इच्छेविरोधात एखाद्याला तिकीट देऊ नका। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना सल्ला। विधान परिषदेतील 12 आमदारांच्या रखडलेल्या नियुक्तीवर आज उच्च न्यायालयात सुनावणी। नियुक्तीला होणाऱ्या विलंबाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका। शिंदे सरकारनं नियुक्ती प्रक्रियेमध्ये खोडा घातल्याचा आरोप। नाना पटोलेंचे चिखलानं माखलेले पाय कार्यकर्त्यांना धुतले। अकोल्यामध्ये पालखीचं दर्शन घेताना पटोलेंचे पाय चिखलानं माखले, तर कार्यकर्त्यांना पाय धुतल्यानं वादाची शक्यता। नागपुरात निर्माणाधीन इमारतीचा पाया खचला। पार्किंगमध्ये उभी असलेली कार 40 फूट आत कोसळली। नागपूरच्या रामदास पेठ भागातली घटना। संत मुक्ताई मातेची पालखी आज पंढरपूरकडे प्रस्थान करणार। 27 दिवसांचा पायी प्रवास करत 14 जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होणार। शेकडो दिंड्या मुक्ताई नगरमध्ये दाखल।